हा ताई नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अहो मला अनुभव शेअर करायचा होता. हा, करताय का तुम्ही? रात्री काय झालं, हा तुम्हाला वेळ आहे का? हो, रविवार आहे ना ताई आज. हा आज रविवार आहे आणि सकाळी मी म्हटलं माझं काम घरी, मी एकच दिवस घरी असते शनिवारी. हो का? माझं रविवारी हा नसतं घरी? नाही नाही रविवारी ते माझी कस्टमर लांबून लांबून येतात ना. बापरे. आमचं बाजारपेठेचं गाव आहे ना आमचं. हो हो त्यामुळे ते हो. बाजारला लोक येणार येतात. बरोबर आज बरोबर. पण आली मी हार्मोनियम शिकायला बाहेर, पण अरे आता वा. एका बाजूला बसून बोलते. हो मला अरे खूप बापरे. आवड आहे. मग हा. तुम्ही क्लास झाल्यावर करा ना ताई फोन मग. हा? तुमचा हार्मोनियमचा क्लास झाल्यावर करा म्हटलं मग. मग तर मी रोडला असते ना, गाड्या धडा धडा धडा, आणि संध्याकाळी मग घरी गेल्यावर तुमचा फोन लागतोय नाही लागतोय. हा, बरं आता बरं. बोलूया की 5 मिनिटं 10 मिनिटं चालेल. घेतले जातील माझा अनुभव शेअर करायला. बरं 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 बरं. हा. काय अनुभव आला ताई? मा- नाव वगैरे सांगायचंय गावाचं तुमचं? मी नाही का साखरवाडीतून बोलत गेले वेळेस त्या मुलगी पोलीसमध्ये आहे, तिचा अनुभव तुम्हाला शेअर केलेला. माहित आहे, मला माहित आहे ताई हा नाव. पण हा तुम्हाला हा सांगायचंय का असं म्हणते मी. असं ते नंतर एखाद्या वेळेस सांगेल मग मला बरं बरं. जरा रुळल्यानंतर. हो हं? हो हो. अहो मी घराची वास्तुशांती, घर आमचं लॉकडाऊन मध्येच बांधलं ना, हा 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 हा. त्यामुळं नुसता गृहप्रवेश केलेला. हा. आणि आता मी वास्तुशांती केली. अच्छा. सगळ्यांना फोन, सर्वांना केले फोन, मी बहिणींना केले, भावाला केले, सगळ्यांना केले. हा, आता म्हटलं ह्या पोलीसवालीला कसं करावं फोन, हे हा. म्हटले तर बघू. आली तर आली, उचलतच नव्हती ना ती फोन लग्न झाल्यापासून. हो हो हो. हा हा तशी करायची ना ती. हा तर मी हा. म्हटलं बघते मी फोन करून. मी तर अय्या. नंबर डिलीट केलेला. 10 वेळा फोन केला तरी तुझा फोनच उचलायची नाही. मग मला लय टेन्शन यायचं, हा. आजारी पडायची मी. तर हे म्हटलं तू असं कर, तिचा नंबरच हे करून टाक, म्हणजे तुझा हात राहतील. असं तुला अय्या. सारखी आठवण होती आणि तू सारखी फोन करत असते, ती काय फोन उचलत नाही. बरोबर. मग हा मी तिचा नंबर डिलीट करून टाकलेला. हा आणि ह्या 2 मुली पण मला म्हणायच्या तुझा हा. नंबर डिलीट करून टाक, म्हणजे तुझं व्हायचीच नाही इच्छा फोन अय्या. करायची. हा. हो ना. मग मी तसंच केलं. तेव्हा मग मी शांत राहिली आणि तिनं एक वर्षभर नाही फोन केला तिला. बापरे. आणि हो, हा. आणि वर्ष पण नसेल, 6 महिने केला पण नाही. मी हं. शांतच बसली. ती 10 फोन केला तरी उचलत नाही, म्हटलं कसं करायचं सांगा बरं बरोबर ताई. बरोबर. हा. उलट मला टेन्शन यायचं ना, धडधड वाढायची, मी आजारी पडायची, बीपीची हो. गोळी मग मला चालू झाली. बाई एवढा त्रास. गो. हो, खूप खूप मी तिच्यासाठी केले ताई. बाई ग. हा. हा ना. शेवट पोटचा गोळा आहे ना आपल्या तो. नको बर. मला काय घेऊ, पण तुम्ही फोनवर 4 शब्द तरी बोल ना. मग मी बरोबर आहे. पहिला अनुभव मी शेअर केला आणि तुम्ही नाही म्हटल्यावर आता दुसरा अनुभव तुम्ही बघा, किती तिच्याबद्दलच तुम्ही हसून सांगाल तिने असं केलं म्हणून. हा. हा आणि तसंच झालं. मग मी तिला सकाळी सकाळी हे म्हटले कर तर फोन, अगं घराची वास्तू शांती तर. हा हा. तिने माझा पहिल्यामध्येच फोन उचलला. अय्या. आणि हो ना. आणि लग्न झालेच मला ती कधी मम्मी म्हणून म्हटलीच नाही अजिबात. बघा. हो. हो ना. हा. अशी मध्ये बोलायचीच नाही, तर मम्मी म्हणण्याचा प्रश्नच येत प्रश्नच नव्हता येत ना. नाही. हो हा. बरोबर. आणि मग ते बोलले तर हा हो करायचं. मग तिने तो पहिला फोन उचलला ना 8 वाजता सकाळी. तर हा. मला म्हटली हा बोल मम्मी काय म्हणतेस. अय्या. हो ना. मला लय विशेष वाटलं. मग मी बापरे. म्हटलं अगं तुझ्या आपल्या घराची वास्तू शांती आहे आणि तू येशील का गं. म्हणली का नाही येणार मम्मी, मी येते. हे पण आल्यात सुट्टीवर आता, तिचे मिस्टर पण बाहेर आहे, आर्मीत आहेत ना. हा 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 हा. हा. मग ते आर्मीत असल्यामुळं आम्ही दोघं पण येतो म्हटली. आज ड्युटी करतो आम्ही, मी आणि हे आहेतच आलेले, मग आम्ही दोघं जण येतो. दुसऱ्या अय्या. दिवशी हो ना, शनिवारी मी तिला, मंगळवारी फोन केला नाही, हा शुक्रवारी का गुरुवारी मी तिला फोन केला. हा. स्वामींच्या वारा दिवशीच फोन केला ताई. हा गुरुवारी. हा हा हा. ऐका यायला लागलं तुम्हाला? येतोय, कसला तरी आवाज येतोय तिकडनं. तेच ना, पेटीचा. बायका वाजवायला लागल्या. बर आणि बर. मग मी म्हटलं हा अगं आपल्या घराची वास्तू शांती आहे, तुझ्या येशील का गं. का हा. नाही येणार म्हटली. बापरे. हो ना. मला हा. लय विशेष वाटलं. आणि मग मग मी म्हटलं येशील ना गं. तो म्हटले हो मी शुक्रवारी बसते, शनिवारी बसते, रविवारी पूजा आहे ना आपली मम्मी, तर मग मी रविवारी येते. अगो बाई. आणि हो सकाळी सकाळी फोन केला, मम्मी मी आले माझ्या घरी. त्यांच्या जवळच आहे, घर जवळ एक 2-3 किलोमीटरवर. म्हटले अच्छा. आता आम्ही त्यांची स्वतःची गाडी, त्यामुळे ती आली रात्रीची. हा आणि सकाळी आल्यावर मला म्हटली मम्मी मी आले बरं का, उरकून येते अंघोळ
आणि चहा करते आणि मग जरा कपडे थोडीसे आहेत ते धुते. अरे बापरे. हा आणि आलीच लगेच आली ना 10:30 वाजता इथं आली. एवढी सारखं हो मम्मी हे करू का मम्मी ते करू का. मला तेव्हा हा ना हो मला मी सारखी स्वामींच्या फोटोकडे बघायची ताई. आई ग. मला केवढं सुख दिलं तुम्ही म्हणलं मग तुम्ही सांगितलं का इतके दिवस फोन का उचलत नव्हती का असे करत होते. हा असं म्हटलं की गप्प होती अहो ती. मी म्हटलं की तुझ्या माझा एखादा फोन करावा आता तुझ्याकडनं म्हातारपणाला आम्हाला म्हणजे झालंच ना वय आमचं. बरोबर. तिच्या पुढं असल्यामुळं आहोत ना जरा. हा बरोबर आहे. तर तिला मी म्हटलं अगं काय अपेक्षा नसती तुझ्या नुसती फोन उचलावं एवढीच अपेक्षा. एवढं मी स्वामींचं नाव घेतलं ताई आणि नंतर माझी एक मैत्रीण ती आली पूजेला. तिने मला काय आणावं ताई तर मला स्वामींची मूर्ती आणली. माझ्याकडे फोटो आहेत पावत आहेत स्वामींच्या. हो स्वामींची मूर्ती आणलेली मला तिने. एवढं मला ती मूर्ती आणली तिने बाजूला ठेवली. ताई म्हटली तुम्हाला जे आवडेल ना ती वस्तू आणली मी. पाहुणे रावळे आली ना जास्त तर तिला म्हटलं आपण नंतर बघूया. ती 1-2 वेळा परत माझ्यापाशी आली. अहो ताई मी तुम्हाला आवडेल अशी वस्तू आणली बघा ना. हा माणसं आता बसल्यात ना माणसं जेवतायत पाहुणे आलेली लांबची तेव्हा त्यांच्या बरोबर बोलू का तुझी गिफ्ट बघू म्हटलं थांब जरा 1 मिनिट आपण बघूया जरा 5 मिनिटात. तिने स्वतः आणलं माझ्या पुढून ते खोललं ताई. हो ताई स्वामींची मूर्ती त्याच्यात. मला धरून आलं ना ताई की त्या पूजे दिवशी वास्तू शांती आपल्या घराची वास्तू शांती असताना स्वामींनी प्रवेश केला म्हटल्यावर मी किती किती हो मी किती म्हणजे मला इतकं भरून आलं ना ताई. बापरे. मला तो इतकं मला स्वामींनी सुख दिलंय ना आता तुम्हाला काय सांगू. रात्रंदिवसाची झुरत बसायची नाही. मला असं वाटतं आपण काय पाप केले. जावई काय बोलले. जावई पण बोलले छान बोलले. जावई म्हटले बरी का तब्येत म्हटलं हो बरी तब्येत. फोन म्हणलं पोरगी करत नाही अजिबात त्यामुळे टेन्शन येतं. तर ते म्हटलं आम्ही काय तिला म्हणतो का फोन करत नको जाऊ आणि मी लांब असतो आणि ती तिच्या कामावर असते मग तिने तुम्हाला फोन करायला पाहिजे बोलायला पाहिजे. तिला आम्ही कधी म्हणत नाही तू फोन करू नको काय गप्प होती अहो. काहीतरी असेल सासूबाईंचं वगैरे काय असेल काहीतरी असेल. बहिणींशी पण नाही बोलायची ना ती. नाही बोलायचे. आता होऊन फोन करते त्यांना पण. अरे वा. हो त्यांना सुद्धा होऊन फोन करते. मला स्वामींनी हे सुख दिलंय. मी स्वामींचं भरपूर काय करते. मी 51 गुरुचरित्र केले त्यावेळेस स्वामी चरित्र. आणि आज ताई माझं ना शेवट झालंय 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण लावलेलं आज मी. ती मूर्ती आली ना पुढच्या दिवशी माझ्या घरात 16 तारखेला आले बघा. मग मी गुरुचरित्राचं पारायण करील हातात घेतली ना मूर्ती ताई तेव्हाच म्हणलं मी स्वामी तुम्ही माझ्या घरात प्रवेश केलाय आता म्हणजे तुमच्या घरात तुम्ही आलाय ना त्याच्यासाठी मी आता गुरुचरित्र लावणार आहे म्हटलं. मग आज माझं शेवट झालाय गुरुचरित्राचा आणि तुमचा फोन आलाय म्हणजे कालयोगच नव्हता आपला. बघा ना किती छान. खरंय बघा ना चांगली कामं होत आहेत माझी. आणि तुम्ही आता क्लास का लावला हा व्हायोलिनचा. म्हणाले आवड आहे अहो. माझ्यावर जबाबदारी जास्त होत्या. 3 मुली आणि घर बांधायचं होतं. माझी ज्या इच्छा राहिल्यात ना अपूर्ण त्या करायच्याच मला. किती छान. अशी आवड पाहिजे आणि दिवसभर दुकानात असती कस्टमर रोज 10-15 ब्लाऊज येऊन पडतात. त्यामुळे मला कुठलंच माझ्यासाठी स्वतःसाठी जगायला भेटलं नाही. आज रविवारचा क्लास असतो एकच दिवस मग तेवढा 1 दिवस मी ऍडजस्ट करू शकते ना. बरोबर. किती छान ताई. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मी शेअर करते ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.